सुनेत्रा पवारच राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवारांची सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली। कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादीच घेईल, पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत। काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत गट स्थापन केलाय। भारत विकास आघाडी नावानं हा गट स्थापन करण्यात आलाय आणि काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार संदीप क्षीरसागर भाऊक झाले होते। पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणार असं क्षीरसागर म्हणाले। अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शोकसभा आयोजित केली होती। अजितदादांना रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना चिपळूण मतदारसंघाचे आमदार भाऊक झाले। यावेळी कार्यकर्त्यांना पोरक केली अशी भावना व्यक्त करण्यात आली। मंत्री छगन भुजबळ यांनी विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात पिंकी माळी होत्या, त्यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला। आमदार रोहित पवारांनी काका अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे। दादा कुठे हरवलात, मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय। अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न असल्याच्या भावनाही रोहित पवारांनी व्यक्त केल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतली। शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी चव्हाणांनी भेट घेतली। ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरणाऱ्या रील स्टार सूरज राज शिर्केला मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। त्यानंतर त्यांनी शिवतीर्थावर जाऊन अमित ठाकरेंची भेट घेतली। यावेळी अमित ठाकरे यांनी संबंधित मनसे कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली। शहरात एक दिवसीय बंद पाळत नागरिकांनीही दादांना श्रद्धांजली वाहिली। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। धनखड यांनी अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। पवार परिवाराशी चर्चा करून नंतर निर्णय घेऊ अशी माहिती सुनील तटकरे यांनी जय महाराष्ट्रला दिली। नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असंही सुनील तटकरे म्हणाले। केडीएमसी महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपकडे असणारे हर्षाली चौधरी महापौर, राहुल दामले उपमहापौर असतील। उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील। विमान अपघातावर कुणी राजकारण करू नये असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अस्थींचं कऱ्हा नदीच्या संगमावर विसर्जन करण्यात आलं। यावेळी जय आणि पार्थ पवार यांच्यासह इतरही कुटुंबीय उपस्थित होते। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी धनंजय मुंडे, छगन भुजबळही उपस्थित होते। साताऱ्यात मंत्री शिवेंद्र राजे यांनी दादांच्या आठवणी सांगितल्या। आठवणी सांगताना शिवेंद्र राजे भोसले भावनिक झाले। राणा दाम्पत्याकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची सांत्वनपर भेट घेतली। अजितदादा गेल्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली। आता दादा सभागृहात दिसणार नाही ही कल्पना करवत नाही अशा भावना गिरीश महाजनांनी अजित पवारांच्या निधनाबाबत व्यक्त केल्या। नागपुरात सध्या महापौर पदासाठी हालचाली सुरू आहे। जे महापौरपद देतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं वक्तव्य ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी केले। शिवाय काँग्रेसचा पाठिंबा दिला नाही तर चंद्रपुरात सत्तेसाठी भाजपचा पर्याय खुला आहे असंही गिरे म्हणाले। शारदा खेडकरांच्या निवडीनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात राडा केला। एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले। एमआयएमचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातला।
जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर उपमहापौरपदाची भाजपचे कृष्ण पाटील यांच्या नावाची घोषणा झाली। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी अजित पवारांची इच्छा होती, असा दावा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून अनिल देशमुखांनी केला। अजित पवार कधीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलले नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अनिल देशमुखांचा दावा फेटाळून लावला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भात राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री पदाबाबत पवार कुटुंब योग्य निर्णय घेईल, आम्ही त्यांच्या सोबत राहू, असं टोपे म्हणाले। अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोर स्मारक उभारण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले। नव्या इमारतीसमोर पूर्णाकृती ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारून नवीन सभागृहालाही अजित पवारांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केली। शरद पवारांनी नीरा नदीतील दूषित पाण्याची पाहणी केली, यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पूर्वनियोजित बैठक सोमवारी होणार आहे। बुधवारी होणारी बैठक अजित पवारांच्या निधनामुळे रद्द झाली। मुंबईतील 52 निवडणुकीचे उमेदवार, विभागाध्यक्ष आणि मनसे नेते बैठकीला उपस्थित राहतील। उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढणार आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होईल, उपमहापौर पद भाजपाकडे जाणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवारच, निर्णय झाल्यावर लगोलग शपथविधी होणार अशी माहिती छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्राला दिली। मुंबईतील शिवसेना आणि भाजप नगरसेवकांची सोमवारी गटनोंदणी होणार आहे। दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्रित कोकण भवन इथं जाणार आहे। शिवसेना आणि भाजपची एकच गट म्हणून नोंदणी केली जाईल। चंद्रपुरात काँग्रेसच्या 2 गटात वाद झाले। दोन्ही गटातील वाद गुंडगिरीपर्यंत पोहोचलाय। वडेट्टीवार यांचे निवडून आलेले 14 नगरसेवक आपल्या परिवारासोबत पुण्यावरून नागपूरला येत असताना सिनेस्टाईल राडा झाला। पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वपक्षीय शोकसभेत महेश लांडगे यांनी अजितदादांच्या फोटोसमोर हात जोडत माफी मागितली। दादा मला माफ करा म्हणत महेश लांडगेंनी माफी मागितली।